नमस्कार भावांनो बहिणींनो. आज लवकरच व्हिडिओ काढायला घेतला. भैया येतोय शाळेतून 10:30 आलं तर म्हणलं आता आपण माझी छोकू दिदी लय मदत करते का लय मदत करते. उद्या मग सुट्टी आहे तर मग रविवारची तर मग लेकरं भैया झोपेला असतोय मग त्याच्यामुळं म्हणलं आजच घर घासून घ्यावं. आणि आज करते भोपळ्याची भाजी. आज भोपळ्याची भाजी करते मस्त मुंगाच्या डाळी. तर मग आता छोकू दिदीनं लय मदत करते तर मग आता लगेच स्वयंपाक करायचा आणि मस्त लगे भोपळ्याची भाजी बनवते आज. असं करणार आहे मी. आता भोपळा मुंगाच्या डाळीत बनवा म्हणलं. आज रेसिपी टाकायचा विचार होता पण ती लगे आता भैया शाळेतून येईल मस्त पीठगीठ भिजवते. आता भाजीची तयारी करते, 5-6 पोळ्या करते. आणि दाजीला फोन केला आधी, तुम्ही खासान का भोपळ्याची भाजी. इकडं दुधी म्हणतात, म्हणलं दुधीची भाजी खासान का. तर हो म्हणे काही बनव काही खातो. तर म्हणलं मग आता बनवून घ्यावा आपण मस्त. छकू दिदीचं काय नाही भाजीचं काही खाती आणि थोडीशी पोंगे तळते. ते इकडं भुंगळे म्हणतात. भुंगळे म्हणल्याशिवाय देतच नाहीत दुकानदारवाले. गुजरातीत म्हणावं लागतंय भुंगळा आपो खाईन छकू तर नाहीतर देतच नाहीत ते. तर म्हणलं आता आपण मस्त लगे पटापट भाजी बनवते, सगळी तयारी करते. आपल्या मिक्सरच्या राण्या भांड्याचं वायसर तुटलं मग त्यामुळं मग मिरची हे कुठनंच लागायला लागले. तर आता भैया केस पा कशी उडत राहतात. तर भैया म्हणे मम्मी, तर भैया म्हण लागला मी तुला वायसर आणून देतो. मग मी वायसर असलं ना तर एवढं मग पटपट नंदी आला वाटते, खाली आवाज यायला लागलाय ना, नंदीवाला आला वाटते. आणि तुमच्या ताईलाच आता पटकन आवरायचंय, पटापट आवरून घ्यायचंय. ह्या घरात आपल्या उजिडा असतोय तर मग जास्त करून मला ह्याच घरात व्हिडिओ काढायला आवडतोय. दाखवला असता नंदीवाला आलाय म्हणून, पण वरून नाही जमत आहे ना चकू. त्याच्यामुळं आपलं घर दुसऱ्या माळ्यावर येतं मग ते फोन खाली जावं लागतंय. खालून काढतात म्हणून आमचा काहून काढता असं तसं तसं असं असं होतंय. इथं लय भारी व्हिडिओ येतोय आपला. अशा हे वातावरण लय भारी येतंय. एकदम भारी वातावरण येतंय. पा शकू दीदी काय करायली ग तू? काय करायला लागली छकू दीदी? छकू दीदीचं दणदणाट शॉपिंग सुरू आहे लगे. ऑनलाईनच गाजली आपल्या छकू दीदीचे. किती ऑनलाईन सामान घ्यायला लागली. मी मस्त पॅन्टी मागवल्यात तर मी दाखवीन तुम्हाला आता हेडोत मी जास्त सामान काहून दाखवत नसते. आपण जे घेतलं तर तेच आपला कलर आणते, त्याच्यामुळं मग मी दाखवत नसते. आपल्या गावाकडे नाही भेटत सुरतचे कपडे. आता हे माझ्या अंगातले येत नाही तर कितीक जणांना आणले. आपण आणलं तेच कलर आणतात आपले कपडे पाहून. मग मला नाही आवडत ते. मग जे आपले कपडे मग जो कलर असला तेच कोण आणलेलं मग मला कपडेच घालू वाटत नाही. मग मी लगे घालतच नसते. मग जे आपल्याजवळ असलं ते दुसऱ्यानं आणलं तर तेच कलर मग आपल्याला नाही आवडत. आपल्याजवळ असलं तर मग तेच कलर घेऊन यायचा मग मला आवडत नाही. आता मी ऑर्डर केल्यात कुर्त्या मस्त शॉर्ट कुर्त्या आहेत. त्या हेडोवर दाखवल्याच नाही, असं केलंय. मग माय भान मला व्हायरल साडी घेतली तर तेच कितीकच बाय आहे ना ते कलर घेतला लगे तेच लगे. मग मला नाही आवडत तसं. दाजी म्हणतात आता मी नमस्कार भावांनो बहिणींनो म्हणते तर एवढी कॉफी करतात तर आपण ज्याला कमेंट केलं तेच लगे नमस्कार म्हणायला लागते. नमस्कार भावांनो बहिणी त्याला जमत नाही. मग मी दाजीला म्हणते मैच कॉफी करते तर दाजी म्हणते पागल आहे का तू, करू दे ना कॉफी करते. चांगलं आहे म्हणतात कॉफी करते आपलं पाहून. तर असे म्हणतात काहून नाराज होती तू, करू दे ना कॉफी, असे करतात दाजी. त्यानं मतलब पण माहीत नाही आणि आपली कॉफी करायला निघतात मग आपल्याला वेगळंच वाटतंय ते. आता ताईला लय घाई आहे स्वयंपाकाची. पटक स्वयंपाक करून घ्यावं लागेल आता. छकू दीदीचं चाललंय आता कपडे वाळू घालायचे तेवढे. छकूबाई हे धुतलेत का पिळून घेतलेत? हा ते हां
टोपले कपडे पडते, बकेट बकेट ती चौघ मायल्या खरं पण दाजीचं एकच शर्ट आहे. लय कपडे पडतात आपण म्हणतो, पण सिटीत जागा पण नसती. सिटीनं एवढी कपडे वाळू घालायला मोकळी. गावाकडचं तर गावाकडचं वातावरण असते, पण एवढं आहे सिटीत ऊन नाही लागत अंगाला, काय नाही. आणि गावाकडं लय ऊन लागतं एवढे. पण गावाकडचं निसर्ग वातावरण असतंय आपल्या. आज आमच्याकडे लय आभाळी, लय आभाळ आले. पाज खाली कसं अंधारून आल्यासारखं आहे, पण पाऊस नाही यायला लागला. अंधारून आल्यासारखं इकडं तिकडं, पण पाऊस आहे ना. तसंच वातावरण झालंय आता. लय वातावरण तसंच झालंय. ते असं वाटतंय की आता थंड वातावरण पावसाचं आहे ना छकू दिदी, पण पाऊस काय आहे ना, आणि काहीच नाही. म्हणलं मस्त वातावरण पावसाचं झालंय, तर यायला पाहिजे पाऊस असं वाटलं मला, पण नाही यायला लागला पाऊस. कधी येईन ग दीदी? पाऊस कधी येईल? येईल ना म्हणून आता आपल्याला सांगू नये. लय गरमी व्हायला लागली. लय भावांनो बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि ताईचे व्हिडिओ कसे वाटते तर सांगा जा मला. आपले व्हिडिओ शेअर करा जा भावांनो बहिणींनो. आता आपल्या चॅनलला 2 वर्ष झाले, तर आता आपलं चॅनल चालायला पाहिजे असंच मला वाटतंय. आता लयच चालावं आपलं चॅनल. 2 वर्ष घातलेत ताईनं. आता मी बऱ्याच दिवसापासून म्हणते मी लाईव्ह घेईन, पण घेतलीच नाही. आता जसं चॅनल चालू केलं आहे, आता लवकरात लवकर घ्यावं लागेल, तेव्हा आपला चॅनलचं काही ना काही पुढं जाईन. ते व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.